बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। आजची प्रेरणादायी बातमी संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी येथून दिनांक 14 जुलै 2026 रोजी देवा ग्रुप फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोलेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचे उपजिल्हाध्यक्ष अमोल भाऊ ढोले यांनी एका अत्यंत गरजू कुटुंबातील 2 मुली आणि एका मुलाच्या शाळेत प्रवेश करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली। या निर्णयामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमास मुख्याध्यापिका सविता संपतराव देशमुख, भालेराव चिंतामणी निवृत्ती सर, शिक्षण समिती सदस्य सदानंद गाडेकर सर तसेच देवा ग्रुप फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्ष पप्प्याभाई ढोले, दीपक भाऊ गायकवाड, विनोद भास्कर माली आणि महाराष्ट्र सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। यावेळेस देवा ग्रुप फाउंडेशनचे उपजिल्हाध्यक्ष अमोल भाऊ ढोले, संगमनेर शहराध्यक्ष मुस्तफा मोमीन, तालुका अध्यक्ष गोरख भाऊ शिंदे, युवराज भांड, संदीप पवार, कपिल पवार, नारायण बुलकुंडे, जमशेद भाई शेख, अशोक सालवे, कैलास मेहत्रे, गणेश शिंदे, सुरेश पटेल, विशाल सोनवणे, पत्रकार सुहास मंडलिक, पत्रकार शानू बेगमपुरे, विकी भाऊ गवली, अली जागीरदार, आवेश बागवान, रोमान सय्यद, आरिफ सय्यद, मुस्लिम मावले आजीज मोमीन, अक्षय मोरे, स्वप्निल गोसावी, नितीन गायकवाड, श्याम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। शालेय साहित्य वाटपासह गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत देवा ग्रुप फाउंडेशनने समाजासमोर माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे। आपण पाहत आहात न्यूज बेगमपुरे आवाज। मी अमोल ढोले, देवा ग्रुप जिल्हा अध्यक्ष। काल आपल्या मॅडमनी मला सांगितलं होतं तर आपल्या शाळेला खूपच संख्या कमी आहे, तर मी थोडा फॉलोअप घेऊन आणि पुढाकार घेऊन आज 3 मुलांचं ऍडमिशन केलं आहे नाही का। आणि त्या मुलांना आपल्या देवा ग्रुप तर्फे दप्तर आणि बाकीचे साहित्य तर मी माझ्यातर्फे देत आहे, देवा ग्रुप तर्फे त्यांना देत आहे। तर हेच मुलं आपलं भविष्याचे हेच मुलं आपलं भविष्य घडू शकते भविष्यात असं जास्त। आम्ही सर्व देवा ग्रुपचे पदाधिकारी व सर्व मित्र परिवार, देवा ग्रुप आमचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पाभाई ढोले तसेच तानाजी भाऊ मोरे यांच्या मार्गानुसार आम्ही समाज कार्याचं काम तालुक्यामध्ये व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही करतो। तसेच अमोल भाऊचा फोन आला आम्हाला, अमोल भाऊ म्हणे गौरव भाऊ असे 3 मुलं आहे आणि मुलं म्हणजे असे येते फार गरीब परिस्थिती त्यांची नाही का। अमोल भाऊनी त्यांचं 2री, 5वी, 7वी, 8वी जवळ इथं शाळेत आहे 10वी पोतर त्यांनी शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे। त्याच्याबद्दल देवा ग्रुप तर्फे मी तालुका अध्यक्ष, आमचे मोजिमभाई शहराध्यक्ष तसेच आमचे अमोल भाऊ आसन ते जिल्ह्याचं काम पाहते, तसेच अजून भरपूर काही पदाधिकारी प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही, पण आमचे अध्यक्ष पप्पू भाऊ ढोले तसेच तानाजी भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनावर खाली आम्ही जसं सामाजिक कार्यक्रम असेल तो पूर्ण कार्यक्रम आम्ही करणार। असं कुठला पण काही संकट असो, देवा ग्रुपचं काही गरज असली तर शाळा असो किंवा कुठला काही सामाजिक कार्यक्रम असो आम्हाला आवाज द्या मॅडम, नक्कीच आम्ही येऊ। जय देवा। जय देवा, जय महाराष्ट्र। मी देवा ग्रुप संगमनेर शहर अध्यक्ष मुस्तफा मोमीन। आज आमचे सगळे पदाधिकारी, आमचे उपजिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ ढोले, आमचे तालुका अध्यक्ष गोरख भाऊ शिंदे, आम्ही सर्वजण इकडे ढोलेवाडी शाळेमध्ये उपस्थित आहे। आज छोटा कार्यक्रम आम्ही इकडे घेतला, एक संयुक्त वाटपाचा देवा ग्रुपच्या तर्फे पप्प्याभाई ढोले अध्यक्ष आणि तानाजी मोरे सचिव देवा ग्रुपचे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो। पण असंच काम आमच्या हाताने घडू, सगळ्यांचे आम्ही सेवा करत राहू। समाज सेवा आम्हाला करणं भाग आहे आणि आमचा एक धर्म आहे। समाज सेवा आमच्या हाताने घडत राहू हे देवाचरणी अपेक्षा आहे। बस जय देवा, जय महाराष्ट्र। जिल्हा प्राथमिक शाळा या ठिकाणी देवा ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल भाऊ ढोले यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केलं आहे। त्याचबरोबर नेहमी अमोल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी काही ना काही कार्य ते करतच असतात। त्याबद्दल मी सर्व देवा ग्रुपचे आणि अमोल भाऊ ढोले यांचे या शाळेच्या वतीनं आभार मानतो। त्याचबरोबर एक
शिक्षण समितीचा सदस्य या नात्याने मी देवा ग्रुपचे या ठिकाणी आभार मानून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. प्राथमिक शाळा ढोलेवाडी इथे देवा ग्रुपचे सर्व सदस्य, अध्यक्ष, सभासद सगळे उपस्थित झालेले. वेळोवेळी देवा ग्रुपचे आमचे अध्यक्ष अमोल भाऊ यांनी शाळेला खूप सहकार्य केलं. काही असलं म्हटलं अमोल भाऊ असं, अमोल भाऊ लगेच तात्काळ आम्हाला सेवा उपलब्ध करून देणार. त्यांना गरिबाविषयी आणि आमच्या शाळेविषयी अतिशय कळवळा प्राप्त झालेला आहे. काल मी कालपर्यंत म्हटलं आमच्या शाळेला 2-3 मुलांची कमतरता आहे. त्यांनी दिवस दान करून 3 मुलं आमच्या शाळेला उपलब्ध करून दिले आणि आमच्या शाळेचा पट मागच्या वर्षीपेक्षा यंदा नक्कीच 100% पट वाढलेला आहे. त्याच्यामुळे सर त्यांची आणि आमच्या सर्व देवा ग्रुपच्या सदस्यांचे, अध्यक्षांचे, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक नात्याने मी सगळ्यांचे अभिनंदन करते, आभार मानते. धन्यवाद. या ढोलेवाडी शाळेमध्ये मला नुकताच अमोल भाऊ यांनी एक फोन केला आणि मला आवर्जून सांगितलं या कार्यक्रमात उपस्थित राहा. या कार्यक्रमाचं नियोजन काही नव्हतं, पण अचानक सगळे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शिक्षण समितीचे सदस्य अचानक या ठिकाणी आले. हा कार्यक्रम हा आनंदाची गोष्ट आहे. ही आनंदाची गोष्ट अशी आहे की हे जे मराठीमध्ये शिकणारे मुलं आहे हे भविष्यात कलेक्टर, PSI कोणत्याही पदाला जाऊ शकतात, डॉक्टर बी होऊ शकतात. मला आदर याचाच वाटतो का देवा ग्रुप फाउंडेशननी ज्या उपक्रम केलाय हा उपक्रम प्रत्येक मराठी शाळेमध्ये झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, जिथं कमी तिथं देवा ग्रुप हा इथं माझा या हिशोबाने माझं एक बोलणं आहे. जय देवा. सर्व देवा ग्रुप उपस्थित पदाधिकारी, सदस्य आणि अध्यक्ष यांचं शाळेच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो. देवा ग्रुपच्या नावामध्येच देव आहे, ज्याच्या पाठीशी देव आहे त्याला काही कमी पडणार नाही. तसंच आपल्या शाळेला पटसंख्या कमी पडली तर देवा ग्रुपने पुढाकार घेऊन पटसंख्या उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जवळपास आता आपली शाळेची पटसंख्या मागच्या वर्षी 21-22 होती, तर आता 28 पटसंख्या झाली. म्हणजे निश्चित प्रगतीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्या मागे देव आहे त्यांना कशाची कमी पडणार नाही. शाळेला कोणती गरज असली तर देवा ग्रुप आपल्या पाठीशी उभे आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. मी असंच आमच्या शाळेच्या प्रगतीच्या मागे आणि शाळेला मदत करण्यासाठी देवा ग्रुपने सतत आमच्या पाठीशी उभं राहावं आणि शाळेच्या प्रगतीला हातभार लावावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे. संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक, राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू. तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा. आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे, संगमनेर. धन्यवाद.